नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। दरेवाडीचे उपसरपंच अनिल करांडे यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड। महाराष्ट्र पोलीस मनीषा बेरड यांच्या जेल पोलीस पदावरील निवडीचाही जाहीर सत्कार। पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला अध्यक्षा सौ गौतमी सुरेश भिंगारदिवे यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव। ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती। अहिल्यानगर तालुक्यातील दरेवाडी गावाचे उपसरपंच तथा ग्रामपंचायत आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित माननीय अनिल मल्हारी करांडे यांची जिल्हा नियोजन समिती अहिल्यानगर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तसेच दरेवाडी ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। याच कार्यक्रमात दरेवाडी येथील महाराष्ट्र पोलीस मनीषा बेरड यांची कारागृह पोलीस, जेल पोलीस पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ गौतमी सुरेश भिंगारदिवे व सामाजिक कार्यकर्ते सुरेश भिंगारदिवे यांच्या हस्ते माननीय अनिल मल्हारी करांडे तसेच महाराष्ट्र पोलीस मनीषा बेरड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। उपस्थितांनी दोघांचेही अभिनंदन करत त्यांच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। हा सत्कार समारंभ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ गौतमी सुरेश भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा सौ गौतमी सुरेश भिंगारदिवे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश भिंगारदिवे, सुखदेव साळवे, माजी सैनिक महादेव बेरड, संतोष करांडे, अरविंद जरे, सुनीता पंडित, मीरा शिंदे, प्रमिला शिंदे, ग्रामविकास अधिकारी SR दातीर, विशाल गंदेवार, संतोष डुट्टे, अशोक बेरड, गणेश बडेकर, राजूभाऊ करांडे, श्रीकांत कराळे, किरण बेरड, सचिन बेरड, संजय अबनावे, श्याम बेरड, भाऊसाहेब बेरड, संजय बेरड, अशोक नवले, मीना मोरे, इंदिरा म्हस्के, सुनीता मोरे, मंगल बेरड यांच्यासह पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। महिला जिल्हाध्यक्षा सौ गौतमी सुरेश भिंगारदिवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ग्रामपंचायत आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित माननीय अनिल मल्हारी करांडे यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी झालेली निवड ही दरेवाडी गावासाठी तसेच संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब आहे। त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे व विकासाभिमुख कार्यामुळे त्यांना ही जबाबदारी मिळाली आहे। त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकास कामांना अधिक गती मिळेल असा आम्हाला विश्वास असून त्यांच्या पुढील वाटचालीस पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। सत्काराला उत्तर देताना सन्माननीय अनिल मल्हारी करांडे यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ गौतमी सुरेश भिंगारदिवे यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले। महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महिला दक्षता समितीच्या माध्यमातून त्या सातत्याने जनसेवा करत असून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले। समाजहितासाठी त्या राबवत असलेल्या विविध उपक्रमांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सन्माननीय अनिल मल्हारी करांडे यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांच्या माध्यमातून दरेवाडी व परिसरातील विकासकामांना अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला। तसेच नवनियुक्त पोलीस मनीषा बेरड यांच्या कारागृह पोलीस पदावरील निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल सेवा कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। आमचे लाडके सरपंच अनिल करांडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने व सगळं दरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांची भाजपमध्ये जिल्हा नियोजन समितीमध्ये निवड झाल्याबद्दल मी दरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्या वतीने त्यांचे अतिशय आभार आणि अभिनंदन करते। खरोखरच आज आमचे लाडके सरपंच यांचे अतिशय असं कौतुकास्पद काम आहे। त्यांनी 25 वर्ष गावाचा कारभार सांभाळलेला आहे आणि अतिशय तळागाळातल्या माणसांपर्यंत जाऊन पोहोचून त्यांच्या प्रतिक्रिया
त्यांचे कष्ट, त्यांच्या समस्या सगळं ऐकून आणि ते खरोखरच आज एवढ्या मोठ्या जिल्ह्याच्या नियोजनपदी 13 तालुके यांचं नियोजन आज त्यांना लाभलेलं आहे आणि खरोखरच त्या ज्ञानाचे ते पात्र आहेत आणि त्यांची कामाची पद्धत चिकाटी आणि ते स्वतःचा कधी घरच्या संसाराचा विचार न करता गावासाठी देशासाठी अहोरात्र कष्ट करत असले आणि खरोखरच आज सरांनी जी त्यांना जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष बनवलेला आहे आणि ही त्यांच्या कामाची पावती आहे आणि दरेवाडी गावात म्हणायचं गेलं तर प्रगतीच्या पथावर त्यांनी अतिशय चांगले काम केलेले आहे. रस्ता, वाड्या वस्त्यातील घरकुलं, गरीबात जाऊन त्यांचे मनोकामना ऐकून, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून, त्यांच्या काही समस्या असतात आणि त्यांच्या आर्थिक दृष्टी जरी त्यांची दुर्बल असेल तरी त्या आर्थिक गोष्टीचं सुद्धा त्यांनी त्याविषयी तडजोड करून त्यांना आर्थिक गोष्टी सुद्धा प्रबल केलेल्या आहे. आणि शाळेचं म्हटलं तर शाळेत सुद्धा मी वेळोवेळी शाळेत पण जात असते. डोस आसन, लसीकरण आसन, वैद्यकीय शास्त्रात, आर्थिक शास्त्रात कोणत्याही शाळेच्या समितीवर आसन तिथे काही त्यांना जरी कोणत्या गोष्टी नवीन जे प्राध्यापक शिक्षक आलेले असन किंवा आरोग्य खात्याच्या नवीन जे अधिकारी असन त्यांना गावचा काही कारभार माहित नसन ते समजावून सांगणं, त्यांना मदत करणं, अहोरात्र त्यांच्यासाठी कष्ट करणे असं सरपंच गावात खरोखरच आम्हाला लाभलेले आहे. आणि आज त्यांचे मला अतिशय असं कौतुक वाटतं आणि अभिनंदन पण करूशी वाटतं. त्यांनी प्रत्येक त्यांच्या कामाची पावती आणि कष्टाची पावती भेटली आहे. तसेच आज आमच्या गावच्या मॅडम मनीषा मॅडम यांना जेल पोलीस म्हणून त्यांची एक नेमणूक झाली आहे आणि हा खरोखरच एक गावचा आमचा आदर्श आहे. महिला जेल पोलीस बनवतात आणि हा कायदा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा शिकल्यामुळेच आज त्या आमच्या दरेवाडी गावचं एक भूषण म्हणून जिल्हा पोलीस मध्ये त्यांची निवड झाली. त्याबद्दल मी दरेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने आणि पीपल्स रिपब्लिकनच्या वतीने त्यांचं असं अभिनंदन करते आणि पुढील भावी आयुष्यात त्यांना असंच यश समृद्ध हो ही अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि पुनश्च मी सगळ्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करते. आणि आमच्या सरपंच लाडके सरपंच खरोखर त्यांचं पण मी परत एकदा पुनश्च अभिनंदन करते. इथंच थांबते. छोट्या खानी सत्कार करायचं काल या ठिकाणी ठरलं होतं. आमच्या भगिनी मंगलताई श्याम बेरड यांच्या सुनबाई मनीषा विवेक बेरड उर्फ कासार या आज जेल पोलीस या ठिकाणी झाल्यात. एक 6-7 महिन्यापासून त्यांची निवड होऊन त्या ट्रेनिंग करत होत्या आणि काल आम्ही सगळ्यांना फोन केले की आपल्याला मनीषाताईचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पण त्यातला सरकारायोग त्या ठिकाणी माझी जिल्हा नियोजन समितीवर या ठिकाणी काल पत्र आलं आणि आज तुम्ही सुद्धा सगळ्यांनी माझा सत्कार दोघांचा आमचा एकत्रित होणार होता म्हणून असं तुम्ही आम्हाला दोघांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. म्हणजे आज ही जी माझी निवड झाली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे सगळ्यात मोठी सर्वात इच्छा होती कैलासवासी आमदार शिवाजीराव कडले साहेब यांनी या ठिकाणी 2 वर्षापूर्वी माझं नाव त्या जिल्हा नियोजन समितीवरती या ठिकाणी माननीय खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे दिलं होतं आणि त्याच अनुषंगानं आज ती निवड झाली. त्या निवडीचा सर्व श्रेय माननीय कैलासवासी आमदार शिवाजीराव कडले साहेब, आपल्या रावरी पाथर्डी मतदारसंघाचे आमदार अक्षयदादा कर्डिले, युवा नेते माजी खासदार सुजयदादा विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना जातं. खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या भागाचा, आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी खऱ्या अर्थानं ही निवड झालेली आहे आणि या निवडीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गावाला न्याय देता येईल, तालुक्याला न्याय देता येईल अशा प्रकारची ही माझी निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावातील मनीषाताई बेरड यांचे सासरे श्याम कुल्लिक बेरड, तशाच आमच्या भगिनी मंगलताई आणि त्यांचे पती विवेक बेरड यांनी खऱ्या अर्थानं त्यांना एक मोकळीक दिली आणि चांगल्या प्रकारचं काम त्यांचं या ठिकाणी झालंय आणि दरेवाडीच्या गावाच्या नावामध्ये भर घालण्याचं काम आज कोणी जरी म्हणलं तर आमची मुंबईमध्ये जेल पोलीस मनीषाताई बेरड आहेत असं आम्हाला भूषण या ठिकाणी सांगता येईल. आणि खऱ्या अर्थानं या गावाला एक विद्यार्थ्यांना, नवीन युवकांना, युवतींना
या मनीषाताईकडे बघून सुद्धा खऱ्या अर्थानं प्रेरित होतील आणि खरोखर गावाला सुद्धा त्याचं एक प्रोत्साहन मुलांना या ठिकाणी मनीषाताईच्या माध्यमातून मिळेल असं या ठिकाणी मी सांगतो. आपण सर्वजण अचानक या ठिकाणी आलात, आमच्या दोघांचाही सत्कार केला, त्यांचं मी सर्वांचं दरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या सर्व महिला भगिनींच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. दरेवाडी गावामध्ये मळगंगाच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच श्री अनिलराव मल्हारी करांडे पाटील यांची नियोजन समितीपदी सदस्यपदी नियोजन मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वप्रथम ग्रामपंचायतच्या वतीने आणि अहिल्यानगर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने आणि माझ्या दातीर परिवाराच्या वतीने प्रथमतः त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. तसेच आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्या सुनबाई प्रियंकाताई विवेक बेरड पदी निवड झाल्याबद्दल प्रथमतः हा आपल्या गावचा अभिमान आहे आणि आपल्या ह्या गावच्या एक सुनबाई आहे आणि खरोखर या ठिकाणी आई वडील आणि सासू सासरे तसेच पती यांना धन्यवाद देतो की आज या ठिकाणी मनीषाताईंना प्रोत्साहन दिलं आणि या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल पदाची देशाची महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी त्यांना पुढील कार्यास लाख लाख शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. माहेर वाळकी आहे, सगळ्यांना माहितच असेल. माझं अगोदरच स्वप्न होतं लग्नाच्या अगोदर की पोलीस बनायचं, पण माझ्या वडिलांना ते आवडत नव्हतं. म्हणजे मुलींनी पोलीस मध्ये जावं असं त्यांना पटत नव्हतं त्यावेळेस 2013-14 साली. नंतर लग्न झालं 2018-17ला. 2-3 वर्ष कोरोनामध्ये गेले. नंतर यांना म्हणजे मिस्टरांना म्हटले मी की मला करायचंय पोलीस भरती असं, तर त्यांनी फुल सपोर्ट केला की कर. आणि घरच्यांनी पण सासू सासरे त्यांनी पण फुल म्हणजे प्रोत्साहन दिलं की जर जिद्द असेल तर करू शकतेस तू. तर त्यांच्यामुळेच त्यांच्या प्रोत्साहनामुळेच इथपर्यंत पोहोचले. अजूनही पुढे प्रयत्न करीन मी पुढच्या पोस्टला जाण्याचा. बस. सरपंच अनिल मल्हारी करांडे यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झालेली आहे. तसेच दुसरी एक आमची सुनबाईच म्हणावं लागेल, मनीषा विवेक बेरड यांची कारागृह पोलीसपदी निवड झालेली आहे. त्या दोन्ही नवनियुक्तांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम सगळ्यांनी मिळून आयोजित केला. याबद्दल सर्वजण आले, त्यांच्याबद्दल सर्वांचा आभार. आपल्या जवळ गावचे सरपंच अनिल करांडे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली. त्यासाठी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलाय. या कार्यक्रमाची आपण बघतो. तसेच आमच्या भाऊजाई मनीषाताई विवेक बेरड यांची जिल्हा कारागृह पदी निवड झाली आहे. त्यांची आपण सत्कार करणार आहोत.